महाएल्गार आंदोलनाचं स्थान बदलण्यात आलंय। मौजा परसोडी येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारील मैदानावर आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आंदोलन सीसीआयच्या बाजूला जरी शिफ्ट झालं तरी आमचं आंदोलन केव्हा रेल्वे ट्रॅकवर जाईल सांगता येत नाही। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही प्रशासनाने हे समजून घ्यावं की शेतकरी आता शांत झोपणार नाही। सातबारा कोरा करतो असं यांनीच म्हटलं होतं अगोदर, तर ते बोललेले शब्द यांनी पाळावं आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना काही मागणं केलं नव्हतं का आम्हाला कर्जमाफी द्या, तर तुम्ही बोललेले शब्द पाळावा। बघू आता ह्या चर्चेच्या नंतर काय त्यांनी निर्णय देतात। जर त्यांनी नाही निर्णय दिला तर आमचं आंदोलन ठामपणे चालूच राहणार आहे आणि महाराष्ट्रभर चिघाळल्याशिवाय राहणार नाही। आमचं म्हणणं आहे, आमच्या सरकारनं जर मागणीवर विचार केला नाही तर आज आम्ही इथं आहोत, पण आमची सुरुवात गावापासून तर तहसीलपर्यंत होणार आहे। गावागावात आंदोलन गावात आता आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, कारण आमची व्यथा एवढी कंडिशन खराब झाली। माझ्या 2 एकरात मला 5 क्विंटल सोयाबीन झालं, 28 इका लागलं। आम्ही पेराव का खाव का द्याव का हे आमच्या आता आम्हाला आत्महत्या करायची नाही, पण आम्हाला सरकारला झुकवा कोण्या पद्धत लागते हे आम्हाला आता ठरलेलं आहे। आम्हाला एक तर न्याय मिळून द्यावा सरकारने, नाही तर आम्ही संघर्ष करायला तयार आहोत। दरम्यान या संदर्भात बच्चू कडू यांच्या बंधूंशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्यासोबत बाळू बाबारावजी कडू आहेत। बाळू भाऊ बच्चू कडू यांचे मोठे बंधू आहेत आणि बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढा देत असताना मोठ्या भावाचे आपल्या लहान भावाकडून काय अपेक्षा आपण जाणून घेऊ। बाळू भाऊ, तुमचे बंधू जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी लढा देत आहे। गेले 3 दिवस तो लढा नागपुरात सुरू आहे। आज बच्चू कडू मुंबईला जाणार आहे। एका मोठ्या भावाची लहान भावाकडून काय अपेक्षा आहे? शेतकऱ्यांच्या हितासाठीचा काय निर्णय त्यांनी मुंबईतून आणावा? त्यांनी मुंबईतून निर्णय घेऊनच याचा कर्जमाफी मुक्त करूनच यायची। आणि आमच्या आईने सांगितलं होतं 6 भावातला एक भाऊ जनतेसाठी गेला तरी चालेल, पण जनतेसाठी जे करायचं आहे ते पूर्ण केल्याशिवाय वापस यायचं नाही। आणि आमच्या आईने त्यावेळी सांगितलं तर मला 6 मुलं आहे, यापैकी एक मुला माझा जनतेसाठी मेला तरी चालेल। आम्ही त्याला सांगितलं तुझ्या पाठीशी आम्ही कधीही खंबीरपणे उभे राहू। आणि त्याने मुंबईला गेल्यानंतर काही झालं तरी चालेल, पण निर्णय कर्जमुक्तीचा माफीचा निर्णय घेऊनच यावा हे आमची पूर्ण मान्य आहे। तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की कुटुंब जो आहे तो पूर्णपणे पाठीशी आहे, शेतकरी त्यांच्या पाठीशी आहे। काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, मात्र तुम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी बच्चू कडू यांना सगळ्या कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त ठेवलंय। त्याला घरचं कोण काम सांगत नाही आम्ही, घरचा कोणता काळजीचा विचार सांगत नाही। घरी आला त्याची जे मागणी असते आम्हाला ते आम्ही सहाय भाऊ पूर्ण करतो। आणि आईनं सांगितलं आहे का लहान भाऊ आहे त्याला तुम्ही चालून घ्या, त्याच्या जनतेसाठी झटून राहिलेला आहे तो। जनतेसाठी झटून असल्याच्यानं तुम्ही त्याचा कोणताच त्याच्या कामात अडथळा आणायचा नाही आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं। हे बच्चू कडू यांचे ज्येष्ठ बंधू बाळू कडू आहेत आणि तुम्ही पाहू शकता की ते स्वतः या ठिकाणी आंदोलकांसोबत कायम आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की बच्चू कडू यांनी मुंबईतून निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठीचा आणावा, कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन यावं। आम्ही सर्व कुटुंब आणि शेतकरी त्यांच्या पाठीशी आहोत। तर कुटुंबाची पण एक जोरदार साथ जी आहे ती बच्चू कडू यांना मिळती आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठीचा लढा त्यांनी आयुष्यभर देत राहावा, कौटुंबिक जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त ठेवला आहे, अशी एक अत्यंत भावनिक प्रतिक्रिया जी आहे